मित्रांनो, कधी कधी दुःख इतकं दाटून आलेलं असतं, पूर्ण अस्वस्थ होऊन जातो आपण. नाही सहन होत, काय करावं, कोणाशी बोलावं, काही सुचत नाही. पूर्ण ब्लँक झालेलो असतो आपण. मन हलकं करावं तर कोणाकडे, तक्रार करावी तर कोणाकडे, जीवाच्या आकांताने ओरडायची रडायची इच्छा होत असते, पण असं काही करू शकत नाही. आपण करताच येत नाही मुळात, कारण आपणच कोणाचा तरी आधार असतो. आपण रडून ओरडून काय करणार? आपलं रडणं खूप जणांना कमकुवत बनवू शकतं. सगळे मार्ग बंद झालेले असतात, कारण परिस्थितीच अशी निर्माण झालेली असते. सगळं काही संपलं असं वाटायला लागतं अगदी. पण मित्रांनो, जिथे सगळं संपलं असं वाटायला लागतं ना, तिथेच खरी सुरुवात झालेली असते. हे थोडं उशिराच समजतं आपल्याला. या सगळ्या परिस्थितीत एकच गोष्ट आपल्याला शांत करू शकते बरं का मित्रांनो, ती म्हणजे स्वीकार. अतिशय वाईट गोष्टीचा सहज स्वीकार करता यावा इतकी ताकद असली पाहिजे आपल्यात. जा सामोरे त्या परिस्थितीला, अजिबात पळ काढू नका, कारण ती परिस्थिती तुमच्यापेक्षा जास्त सामर्थ्यवान नाही आहे, हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे जे काही घडलंय ते घडलंय, आता नाही पर्याय कोणता स्वीकारल्याशिवाय. जे आहे ते आहे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती निर्माण होऊ दे, परिस्थिती स्वीकारायची आणि लढायचं, रडायचं अजिबात नाही. कारण आपल्याकडे रडण्याचा पर्यायच नाही आहे. कारण आपण जर रडलो ना, तर सगळं काही ढासळू शकतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे लढा, शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहा आणि स्वीकारत राहा.